आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हळदीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण खूप खुश असतात. इकडे नागराज वेगळाच चेहरा करून सुभानरावला सांगत असतो, सुभानराव या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायला सांगा आणि सोशल मीडियावर व्हायरल करा, कारण ही मुलगी जेव्हा 6 महिन्यानंतर नसेल तेव्हा ती पण बातमी आपल्याला खूप पसरवायची आहे. त्यामुळे तुम्ही एकही क्षण वाया घालवू नका. आणि मनातल्या मनात म्हणत असतो, हे कॉन्ट्रॅक्ट सक्सेस होणारच. आणि इकडे प्रिया, सावी आणि आत्या यांचा प्लॅन सुरू असतो. सावी म्हणत असते, मावशी तू म्हणाली होतीस ना की मी गिरिजाला बोहल्यावर चढू देणार नाही, उतरव ना तिला खाली. इकडे आत्या म्हणत असते, अगं थांब ग, थोडा धीर धर, सगळं व्यवस्थित होईल. आणि इकडे लगेच हळदीच्या कार्यक्रमातून बाहेरून काहीतरी आवाज येतो ब्लास्ट झाल्याचा आणि सगळे इकडे बाहेर येतात आणि इथे थोडीशी आग लागलेली असते. नागराज पण खूप अचंबित होऊन बघत असतो की आग कशी काय लागली आहे. हे सगळं आत्याने घडवून आणलेलं असतं. आणि ती म्हणते, बघा दादासाहेब, तुम्ही नशीबवान सून आणायला निघाला होतात आणि अपशगुनच होतं आहे. त्यामुळे नागराजला खूप राग येतो. नागराज म्हणतो, दीदी तुम्ही जरा शांत बसाल. तरी पण ती बोलतच असते, मी कशी शांत बसणार, हे नशीबवान सून म्हणत असता आणि अपशगुन का होत आहेत. इकडे गिरिजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. खरंच अपशगुन का होत आहेत तिला पण कळत नसते. आणि नंतर इकडे रेकॉर्डिंग सुरू असते. तर प्रिया एकटीच रूममध्ये जाते आणि पूर्ण हळद सांडून देते आणि हसायला लागते. प्रियाचा इकडे काही संबंध नसताना ती उगाच इंटरेस्ट घेत असते. आणि इकडे आत्या परत म्हणत असते, अगं अपशगुनी मुलगी, निघ इथून. आणि सायलीला पण खूप राग येतो. इकडे गिरिजा रूममध्ये आल्याच्या नंतर सायली लगेच तिच्या मागे पळत येते. सायली म्हणते, अगं गिरिजा, तुला माहीत आहे ना ती बाई कशी आहे, तर तू कशाला टेन्शन घेते, सगळं व्यवस्थित होईल. आणि इकडे लगेच रूममध्ये आल्यावर आत्या म्हणत असते, दादासाहेब बघा इकडे हे काय झालं आहे. इकडे परत हळद सांडलेली, परत अपशगुन. इकडे आई पण खूप आश्चर्यचकित होऊन बघत असते, असं का होत आहे. आणि सायली म्हणत असते, हे अपशगुन आहेत की कुणीतरी मुद्दाम घडवून आणतंय आणि कुणाला शुभ होऊ द्यायचं नाही म्हणून अशुभ गोष्टी घडवून आणतंय. आणि रुद्र पण इकडे खूप रागात असतो. तो म्हणतो, आत्या तू जरा शांत बसशील, कारण हे अपशगुन असं काही नसतं. हे कुणीतरी बाहेर धावत जात असताना कुणाचा तरी धक्का लागलेला आहे, त्यामुळे हळद सांडली. आणि इकडे सायली गिरिजाला समजावत असते, अगं रडू नको, सगळं व्यवस्थित होईल, हे अपशगुन वगैरे काही नाही आहे. नागराज पण खूप विचार करत असतो, आता ह्या मुलीचा विचार तर बदलणार नाही आहे. नंतर ती म्हणत असते, अगं ताई, मी मनापासून या लग्नाला तयार नाही आहे, त्यामुळे तर असं घडत नसेल ना. ती म्हणते, अगं असं काही नसतं, हे कुणीतरी मुद्दाम घडवून आणलं आहे. आणि इकडे रुद्राला पण अर्जुन समजावत असतो. इकडे सायली आणि अर्जुनच्या खाणाखुणा सुरू असतात आणि ते एकमेकांना ढकलतात. आणि लगेच सायली म्हणते, अरे शुभशकून झाला, नवऱ्या मुलाची हळद गिरिजाला लागली, त्यामुळे आता कसले हळद बनवायची गरज नाही आहे. आणि इकडे थोडा वेळ त्यांनी गाणं दाखवलेलं आहे. इकडे अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. इकडे सावीचा चेहरा पडलेला असतो, शेवटी तिला हळद लागलीच. आणि इकडे आल्याच्या नंतर गिरिजाचे बाबा आणि तिचा भाऊ यांना लग्नाला जाण्यासाठी त्या आत्याने पाठवलेले गुंड बाहेर उभे असतात आणि आत्याला फोन करतात, आम्ही त्यांच्या दारापर्यंत आलेलो आहेत, आता ते येतीलच बाहेर. आणि त्यांना पण वाटतं ही गाडी पाठवलेली आहे नागराजने, तर आपण जाऊया. आणि इकडे सावी म्हणत असते, हो आत्या, बरोबर केलंस तू. इकडे लगेच गिरिजाला कॉल येतो आणि गिरिजा धावत बाहेर जाते. आत्या म्हणत असते, आता बघ, आता ती लग्नामध्ये येऊच शकणार नाही, कारण तिच्या बाबामध्ये आणि भावामध्ये खूप जीव आहे, ती लगेच जाईल. इकडे यांनी डोहाळे जेवणाचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता खूप खुश झाली. कल्पना तिची नजर उतरत असते आणि नंतर ते डोहाळे जेवणासाठी बाहेर जातात, पण अस्मिताचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. इकडे लगेच परत दाखवलेलं आहे, ते जात असताना
गिरिजाचे बाबा म्हणत असतात की हा रस्ता तर नागराजच्या घराकडे जातच नाही आहे, तुम्ही आम्हाला वेगळीकडे का नेतायत. आणि तिचा भाऊ ओरडत असतो. लगेच समोरून अर्जुन आणि सायली येतात. हा सीन त्यांनी खूप फास्टमध्ये दाखवलेला आहे आणि खूप पटकन संपवला पण. इकडे तो त्यांच्या गुंड्यांच्या तावडीतून त्यांना सोडवतो आणि घरी पाठवतो. इकडे सगळेजण विचार करत असतात, हळदीच्या अंगाने गिरिजाला का बरं तुम्ही बाहेर पाठवलं. नागराज म्हणत असतो, अरे मलाच माहीत नाही ती का गेली आहे बाहेर. आणि इकडे सावीला त्यांना आनंद होत असतो. लगेच गिरिजा घरामध्ये येते आणि ते रुद्राची आई म्हणते, अगं कुठे गेली होतीस, हळदीच्या अंगाने बाहेर पडायचं नसतं, तुला माहिती नाही आहे का. ती म्हणते, मला एक कॉल आला होता आणि त्यावर सांगितलं माझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे आणि मी बाहेर जायला निघाले तेव्हा अर्जुन दादा आले आणि त्यांनी मला सांगितलं की तू काळजी करू नकोस, आम्ही दोघं जातो बाहेर, तू हळदीच्या अंगाने रूममध्ये जा. आणि ती घरामध्ये येते आणि सगळ्यांना सांगत असते. आता अर्जुन आणि सायली गेलेले आहेत पण त्यांनी अजूनही कॉल घेतलेला नाही आहे. बाबांना नक्की काय झालं असेल. रुद्र म्हणतो, गिरिजा तुम्ही जरा शांत बसाल का, काही झालं नसेल ते कॉल उचलल. आणि नंतर इकडे लगेच डोहाळे जेवणाचा सीन दाखवलेला आहे. त्यांनी डोहाळे जेवण पण खूप पटकन उरकून घेतलेलं आहे कारण त्यांना पुढे लग्नाचे सीन दाखवायचे होते. इकडे अस्मिताचा चेहरा खूप पडलेला असतो. लगेच सचिन येतो. तो म्हणतो, ब्युटिफुल मी आलोय. अस्मिता इकडे आनंदी होत असते आणि नंतर ती इकडे सगळेजण खूप खुश होतात. आणि नंतर सचिन आल्याच्या नंतर म्हणतो, अस्मू अगं मी येणारच होतो, असं टेन्शन नाही घ्यायचं, तू आता काळजी नको करत जाऊ बरं, आपल्या बाळावर परिणाम होईल. आणि तो तिला समजावत असतो. इकडे प्रतिमा म्हणत असते, तू पहिले हात वगैरे धुवून ये बरं, असं घरात फिरू नकोस, शुभ कार्यक्रम आहे तर तू पण थोडासा तयार होऊ नये. आणि तो तयारी करायला जातो आणि लगेच इकडे अस्मिता खूप खुश झालेली असते. आणि नंतर इकडे त्यांनी हळदीचा सीन दाखवलेला आहे परत. इकडे रुद्र फोन करत असतो पण अर्जुन काही कॉल उचलत नसतो. गिरिजा परत म्हणते, आता मला खूप भीती वाटते, आत्याला काही समजत नाही ही कशी काय परत आलेली आहे. आणि लगेच तिच्या भावाचा आवाज येतो, ताईडे आम्ही आलोय. इकडे आत्यांचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि ती म्हणते, बाबा कुठे. बाबा आल्याच्या नंतर ते सांगतात, नागराज तुम्ही आमच्यासाठी गाडी पाठवली होती. तो म्हणतो, अहो दत्तू शेठ, मी तुम्हाला गाडी पाठवली असती तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का. इकडे गिरिजाला आठवत असते हे नक्की आत्याचाच प्लॅन असेल. त्यामुळे ती सरळ आत्याकडे जाते आणि म्हणते, माझ्या बाबा आणि भावाला जर काही झालं असतं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि ती म्हणत असते, मी तर काहीच केलं नाही, तू माझ्यावर उगाच का ओरडतेस गं. ती म्हणते, गिरिजा म्हणते, मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केलं आहे आणि माझ्या बाबा आणि भावाला जर काही झालं ना हे तुमचं बोट तोडून तुमच्याच घशामध्ये घालीन. आणि ती म्हणत असते, रुद्र सांग ना रे हिला, उगीच माझ्या मागे लागत असते. रुद्र म्हणतो, गिरिजा तुम्ही थोडे शांत बसाल का. गिरिजा म्हणते, आत्यांचं मी बऱ्याच वेळेस ऐकून घेतलं, आता यापुढे लक्षात ठेवा, माझ्या वाट्याला जर गेलात, आजपर्यंत माझ्या वाट्याला गेल्यावर मी सहन केलं पण आज तुम्ही हद्दच केली. माझ्या भावा आणि बाबांच्या वाट्याला गेलात, त्यांच्या जीवाला जर काही झालं असतं ना मग तुम्हाला बघून घेतलं असतं. आत्या पण इकडे खूप रागामध्ये असते आणि दादासाहेब त्यांच्यावरच ओरडतात, दीदी तुम्ही शांत बसा ना, तुम्ही उगाच वाकड्यात शिरतायत. आणि तिला फरफटत ओढत नेतो. आणि इकडे गिरिजा रुद्र बघत असतात, तिला थांबवत पण नाही. नंतर रूममध्ये आल्याच्या नंतर ते म्हणतात, दीदी तुम्हाला किती वेळेस समजावलं तरी तुमचं शेपूट वाकडं ते वाकडंच, गपगुमान रूममध्ये बसून नवऱ्याची सेवा करा. इकडे तिचा नवरा प्रभास हा बेशुद्ध होण्याचे नाटक करत असतो, त्याला सगळं ऐकायला येत असतं. आणि तो म्हणतो, दीदी इथून पुढे जर त्याच्या वाट्याला गेलात तर मी तुम्हाला बघून घेईल. ती म्हणते, दादासाहेब तुम्ही माझ्यावरच का ओरडतायत, ती मुलगी अशुभ आहे, ती मुलगी काही शुभ वगैरे नाही या घरासाठी, तुम्ही उगाच नशीबवान म्हणून डोक्यावर बसून ठेवलं आहे. इकडे लगेच अर्जुन सायली त्या गुंडांना शोधत येत असतात. नंतर त्यांना अस्मिताचा कॉल येतो
आणि व्हिडिओ कॉल ते घेतात. नंतर ते म्हणतात आम्ही पण खूप मिस करतोय तो कार्यक्रम, पण इकडे थांबणंही महत्त्वाचं होतं. आणि इकडे प्रताप म्हणतो, हो त्यासाठीच आम्ही तुम्हाला कॉल केला आहे. बरं थांब, मी अस्मिताला दाखवतो. आणि तो अस्मिता आणि सचिन यांना सगळ्यांना व्हिडिओ कॉलमध्ये दाखवत असतो. नंतर अस्मिता म्हणते, मी खूप मिस करते दादा तुला. तो म्हणतो, मी पण खूप मिस करतोय गं, मला पण तिथे यायला हवं होतं. तुम्ही थांबला का नाही एक दिवस, आम्ही येणारच होतो उद्या. इकडे सायली म्हणत असते, अस्मिता ताई खूप छान दिसताय. ती म्हणते थँक्यू, पण तू हवी होती ना गं इथे.